ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। गीत भावामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक गीत घेणार आहोत, भावसागर श्री रामकृष्ण। भावसागर श्री रामकृष्ण हे गीत आपण का घेत आहोत? कारण स्वामी विवेकानंद त्यांच्या आरतीमध्ये, भगवान श्री रामकृष्णाच्या आरतीमध्ये भगवान श्री रामकृष्णांना भावसागर म्हणतात। म्हणजे अनंत भावाचे सागर, त्यांच्यामध्ये प्रत्येक भावच आहे। ज्या व्यक्तीला जो भाव पाहिजे तो भाव तो रामकृष्णांकडून घेऊ शकतो। त्यांनी सगळ्या प्रकारच्या साधना केल्या आहेत। सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी भगवान श्री रामकृष्ण एक आदर्श आहे, कारण त्यांच्यामध्ये सगळेच भाव आहे, म्हणून त्यांना भावसागर म्हटलं आहे। आणि यामधलेच काही भाव आपण या कवितेमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रेमसागर श्री रामकृष्ण प्रभु, दे दो प्रेम का उपहार। ज्ञान सागर श्री रामकृष्ण प्रभु, कर दो ज्ञान का संचार। शरणागत अपने भक्तों का, तुम ही केवल आधार। प्रेम सागर श्री रामकृष्ण प्रभु, दे दो प्रेम का उपहार। तर इथे आपण पहिले म्हटलं आहे प्रेमसागर श्री रामकृष्ण प्रभु। तर भगवान श्री रामकृष्णाचे प्रेमसागर आहे, त्यांच्या प्रेमाला कुठे सीमा नाही। आणि ते प्रेम कसं आहे? अहैतुक कृपा सिंधू। त्या प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही, निस्वार्थ प्रेम आहे। म्हणजे भगवंताला सगळं काही उपलब्ध असताना अवतार घेण्याची गरज काय असते? भगवंत अवतार घेतात या जीवांचा उद्धार करण्यासाठी, कारण जीवांवर भगवंताचं अतिशय प्रेम आहे। दुसरा कोणताही उद्देश नसतो। या जीवांना भवसागरामधून कसं बाहेर काढावं, ते मुक्त कसे होतील, ते मायेचे बंधनं कसे तोडू शकतील, हा एकच विचार त्यांच्या मनामध्ये असतो। आणि ह्या जीवावरच्या प्रेमामुळे त्यांना पुन्हा पुन्हा शरीर धारण करावं लागतं। आपण बघतो भगवान श्री रामकृष्णांचं जीवन, त्यांनी सगळ्यांवरतीच प्रेम केलं, त्यांनी कुठेही भेदभाव केला नाही। सज्जन दुर्जन अनुग्रह कारण, मायाधीशका नररूप धारण। म्हणजे सज्जन असो की दुर्जन असो, त्यांनी सगळ्यांवर अनुग्रह केला। म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे, भगवान श्री रामकृष्ण कसे आहे? LOVE पर्सॉनिफाईड। प्रेमाची घनीभूत मूर्ती म्हणजे भगवान श्री रामकृष्ण आहे। भक्तांचा कसा उद्धार होईल हीच एकमात्र काळजी लागलेली आहे। एक दिवस ते आपल्या खोलीमध्ये रडत बसलेले होते। अचानक गिरीश घोष आले, म्हणे, बाबा तुम्ही का रडता? सांगा तुम्हाला कोणी मारलं, मी त्याला बघून घेतो। तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की गिरीश तसं नाही आहे। चैतन्य महाप्रभू लोकांच्या दारोदारी जाऊन भगवंताचं नाव द्यायचे, पण म्हणे माझं शरीर तेवढं साथ देत नाही, मला टांग्यामध्ये बसून जावं लागतं। भगवंताच्या नावाचा मी घरोघरी प्रचार करू शकत नाही, याचं मला दुःख होतं। मथुरनाथाच्या घरावर जायचे ते छतावर, आणि तिथे जाऊन ते जोराजोरात ओरडायचे, अरे या, तुमच्यासाठी सगळं काही तयार आहे, तुम्ही कुठे आहात या। म्हणजे भक्तांना व्याकुळ होऊन बोलवायचे। आपण बघतो की भक्त भगवंताला बोलावतो, पण ते भगवंत भक्तांना बोलावत आहे की तुमची मी वाट बघत आहे, तुम्ही केव्हा येणार आहात, तुमच्यासाठी मी सगळं तयार ठेवलेलं आहे। म्हणजे भगवंताने सगळ्या साधना करून ती आध्यात्मिकता प्राप्त करून घेतलेली होती, आणि ती त्यांना लोकांमध्ये वाटायची होती, पण त्यांच्याकडे कोणी येत नव्हतं, म्हणून त्यांना फार वाईट वाटायचं। त्यांनी जेवढं प्रेम नरेंद्रावर केलं तेवढंच प्रेम लाटूवर पण केलं। त्या लाटू गरीब होता, शिकलेला नव्हता, तरी प्रेम तेवढंच होतं। म्हणजे कोणत्याही शिष्यामध्ये भेदभाव केला नाही। मग ती पतिता असो, ती वेश्या असो, तो दारुड्या असो, तो कसाही असो,
पण जो भगवान श्री रामकृष्णांकडे आला त्यांचं प्रेम त्याला मिळालंच आणि त्या सगळ्यांची जीवनं बदलून गेली. म्हणून भगवान श्री रामकृष्ण कसे आहे? प्रेमसागर आहे. त्यांच्या प्रेमाला कुठे मर्यादा नाही. ते फक्त दोष बघत नाही. मनुष्य इतरांचे दोषच बघतो, भगवंत दोष बघत नाही. भगवंत मनुष्याचे गुण बघतो आणि एखादा जरी चांगला गुण असेल तरी भगवंत आपल्याला त्या दोषापासून मुक्त करू शकतो. भगवंतामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. त्याला पतित पावन म्हटलं आहे. तो पतितांना पावन करण्यासाठी तर अवतार घेत असतो. तर इथे भगवंताला शरीर धारण करावं लागतं फक्त प्रेमामुळे. भक्तानुकंपा धृतविग्रहम वै. भक्तावर अनुकंपा करण्यासाठीच भगवंत शरीर धारण करत असतात. आणि भगवान श्री रामकृष्णांच्या प्रेमाला कुठे सीमाच नाही. अवतार प्रेमाचा असतो. हे जेवढे काही अवतार असतात त्याच्यामध्ये अनंत प्रेम असतं. भगवान कृष्ण त्यांचं प्रेम बघा, गोपींचं त्यांच्यावर प्रेम बघा. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काहीच नसतं. ते प्रेमच करायला येतात आणि सगळ्याला आपलं करून घेतात. असे भगवान श्री रामकृष्ण आहे. असे प्रेम घनीभूत मूर्ती आहे. त्यांच्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही नव्हतं. आणि कुणी आजही जर त्यांना शरणागत झाला असेल, त्यानं कितीही पापं केली असो ना, पण तो जर भगवंताला शरण आला तर भगवंत त्याला पापापासून मुक्त करू शकतात. म्हणून तर गीतेमध्ये भगवान म्हणतात, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर सगळं धर्म सोडून मला शरणागती आहे आणि तू मला जर शरण आला तर मी तुला सगळ्या पापांपासून मुक्त करेल, पवित्र करेल आणि मोक्ष प्रदान करेल, असं वचन भगवंताने दिलेलं आहे. जे भगवंतामध्ये एवढं सामर्थ्य आहे. म्हणून आपण भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला पाहिजे, तरच आपला उद्धार होऊ शकतो. आपल्या स्वतःच्या भरोशावर आपण हा भवसागर पार करू शकत नाही. कुठेतरी भगवंताची कृपा पाहिजे आणि म्हणून त्यासाठी भक्ती पाहिजे. भगवंत तर आपल्यावर प्रेम करतोच, पण आपण पण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. भगवंत आपल्यावर प्रेम करतात हे आपल्याला माहिती कुठे आहे? जर माहिती असतं तर आपण भगवंताशिवाय राहू शकलो नसतो. ह्या जगातलं प्रेम तर स्वार्थी आहे, पण आपण या स्वार्थी प्रेमामध्ये अडकून पडतो आणि भगवंताचं जे आपल्यावर प्रेम आहे, भगवंताचं जे आपल्याशी नातं आहे ते सनातन आहे, ते प्रेम खरं प्रेम आपण विसरून जातो आणि या मायेमध्ये अडकला जातो आणि ह्या खोट्या प्रेमालाच खरं प्रेम समजतो. ह्या जगातल्या वस्तूवर, घरावर, पैशावर, नातेवाईकावर, ह्या सगळ्यांवर आपण आसक्त होतो आणि आपण म्हणतो की आम्ही या गोष्टींवर प्रेम करतो. ती प्रेम नसते, ती आसक्ती असते. हे आपल्याला शेवटपर्यंत कळतच नाही. म्हणून बघा भगवान कसे आहे? प्रेमसागर आहे. ज्ञानसागर श्री रामकृष्ण प्रभु कर दो ज्ञान का संचार, शरणागत अपने भक्तों का तुमही केवल आधार. जसं त्यांच्यामध्ये प्रेम आहे तसंच त्यांच्यामध्ये ज्ञान पण आहे. नुसतं प्रेम नाही, ज्ञान पण आहे. म्हणजे त्यांनी अद्वैत साधना करून ते ज्ञान प्राप्त करून घेतलेलं होतं. भगवंतावर प्रेम तर पाहिजेच, पण भगवंतावर प्रेम असल्यानंतर ज्ञान पण पाहिजे. जर आपल्याला भगवंताविषयी ज्ञान नसेल आणि आपण नुसतं एक व्यक्ती म्हणून जर प्रेम करत असू तर आपल्याला विशेष लाभ होणार नाही. ते व्यक्ती नाही, ते शरीर धारण करून आलेले व्यक्ती नाही, तर ते साक्षात परब्रह्म आहे. हे ज्ञान आपल्याला पाहिजे. भगवंताला ते ज्ञान नेहमीच असतं. त्यांना माहीत असते की त्यांनी शरीर धारण केलं तरी ते काही त्यांचं खरं स्वरूप नाही. त्यांच्या आतमध्ये ते ब्रह्मच आहे. म्हणून तर अभिधानजी म्हणतात ना की भगवान श्री रामकृष्ण कसे आहे? अनंत रूपम निरंजनम नित्यम अनंत रूपम भक्तानुकंपा धृतविग्रहम वै. तर ते कसे आहे? निरंजनम, त्यांच्यामध्ये अंजन नाही, त्यांच्यामध्ये कुठेही दोष नाही, पाप नाही. निरंजनम नित्यम, नेहमी कायम राहणारे. आणि अनंत रूपम, सगळ्यांमध्ये तेच विराजमान आहे. जरी त्यांनी एक शरीर धारण केलं असलं
तरी ते चर अचर सगळ्यामध्ये तेच विराजमान आहे, सर्वव्यापी आहे, अनंत आहे. हे आहे त्यांचं खरं स्वरूप. भगवंताला त्याचं ज्ञान असतं आणि आपल्याला त्याचं ज्ञान नसतं. त्यांची जर दृष्टी आपल्यावर पडली तर आपल्याला पण ते ज्ञान प्राप्त होतं. त्यांचा कृपा कटाक्ष पडला तर एका क्षणात सगळा अंधकार दूर होतो. तर कारण त्यांच्यामध्ये ज्ञान आहे. स्वामी विवेकानंदांना ते ज्ञान स्पर्शानं देऊ शकले. अद्वैताची अनुभूती बघा, जे स्वतःला तर आहेच, पण इतरांना ती अनुभूती देण्याचं सामर्थ्य पण आहे. म्हणजे त्यांना जर वाटले ज्ञानही देऊ शकतात. जेव्हा प्रेमानंदजी म्हणाले की मला काही दर्शन वगैरे होत नाही, तेव्हा श्री रामकृष्ण म्हणतात, अरे तुला दर्शन वगैरे होणार नाही, तुला ज्ञान होईल. तुला कळेल की सगळ्यामध्ये तो परमेश्वरच आहे. म्हणजे भक्ती म्हणजे भगवंताच्या साकार रूपावर प्रेम करणं आणि निर्गुण निराकार अनंत ब्रह्म ते खरं, तेच खरं आहे आणि तेच प्रगट झालेलं आहे. एक मानवी शरीर धारण करून हे ज्ञान जीवाला नसते. आपलं पण स्वरूप तेच आहे, पण आपण अज्ञानामुळे ह्या मायेमध्ये पडलो आणि या शरीरालाच आपण सत्य मानतो. हे शरीर काही आपलं खरं स्वरूप नाही. याच्या आतमध्ये भगवंत आहे, याच्या आतमध्ये ब्रह्म आहे, याची आपल्याला जाणीव नाही. ती जाणीव करून देण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो. नाहीतर ह्या जीवांना ती माहिती सांगणार कोण? कारण ती माहिती कोणत्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळू शकत नाही. त्याचा अनुभव घ्यावा लागतो आणि अवतारांनी अनुभव घेतलेला असतो. म्हणून ते आपल्याला सांगतात की तुमच्यामध्ये पण अनंत आनंद आहे, तुम्ही पण ब्रह्मस्वरूपच आहात, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक नाही. फक्त अज्ञानामुळे तुम्हाला ते ज्ञान नाही आणि ते ज्ञान आपल्यामध्ये संचारित करण्यासाठीच भगवान श्री रामकृष्ण आले होते. त्यांनी अनेक शिष्यांमध्ये त्यांचं ते ज्ञान संचारित केलं आणि अनेक भक्तांना ती अनुभूती आली. जेव्हा ते काशीपूरला होते, वैकुंठनाथ संन्यासला स्पर्श केला आणि वैकुंठ संन्यासनी बघितलं की सगळीकडे रामकृष्ण आहे. चराचरात, झाडात, जनावरात, पक्षात, मनुष्यात सगळीकडे श्रीरामकृष्ण. ही त्यांना अनुभूती आली की भगवान श्री रामकृष्ण फक्त एका शरीरात नाही, ते अनंत रूप आहे, ते सगळी भगवंताचीच रूप आहे. ही अनुभूती वैकुंठ संन्यासला भगवंताने स्पर्श केल्याबरोबर आली. म्हणजे त्यांच्यामध्ये ते ज्ञान होतं आणि ते ज्ञान वाटप करण्यासाठीच ते आले होते आणि त्यांनी स्पर्शाद्वारे, शब्दाद्वारे भक्तांमधलं ते ज्ञान त्यांनी प्रगट केलं. त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत केली. हा आहे भगवान श्री रामकृष्णांचा महिमा. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? शरणागत अपने भक्तों का तुमही केवल आधार, प्रेमसागर श्री रामकृष्ण प्रभु दे दो प्रेम का उपहार. ज्ञानसागर श्री रामकृष्ण प्रभु कर दो ज्ञान का संचार. तर भगवंता असं प्रेम आणि असं ज्ञान थोडं तरी आम्हाला प्राप्त व्हावं. तुमच्यामध्ये तर हे सगळे गुण अनंत पटीनं आहे, पण आम्हाला पण त्या भक्तीचा, त्या प्रेमाचा, त्या ज्ञानाचा थोडासा आस्वाद द्यावा, अशी आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो. भक्ति सागर श्री रामकृष्ण प्रभु करो भक्तों का स्वीकार, विचार सागर श्री रामकृष्ण प्रभु दान करो विवेक विचार. शरणागत अपने भक्तों का तुम ही केवल आधार, भक्ति सागर श्री रामकृष्ण प्रभु करो भक्तों का स्वीकार. तर भक्ति सागर श्री रामकृष्ण प्रभु करो भक्तों का स्वीकार. तर भगवान श्री रामकृष्ण कसे आहे? भक्ती सागर आहे. त्यांच्या भक्तीचा ठाव लागत नाही. त्यांनी बघा भवतारणीवर कशी भक्ती केली. त्यांनी फक्त भवतारणीवरच भक्ती केली नाही, तर भक्तीच्या ज्या 5 साधना आहे, 5 भाव आहे, त्या 5 भावाने त्यांनी भगवंताला आळवलं. मधुर भाव आहे, दास्यभाव, साख्यभाव, वात्सल्यभाव, शांतभाव, ह्या सगळ्या भावांच्या साधना त्यांनी केल्या. त्यांनी भगवान श्रीकृष्णांचं दर्शन प्राप्त करून घेतलं, सीतामाईचं दर्शन प्राप्त करून घेतलं. म्हणजे वेगवेगळ्या साधना केल्या. आणि ज्या भक्ताचं जे इष्ट असेल, आता रामचंद्र दत्त त्यांचं इष्ट भगवान श्रीकृष्ण होते, त्यांना भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. श्री रामकृष्णांमध्येच त्यांना ते दर्शन झालं. कुणाला रामाचं दर्शन झालं, कुणाला शिवाचं दर्शन झालं,
कुणाला कालीचं दर्शन झालं. म्हणजे वेगवेगळे रूप भगवंतामध्ये ते सगळे बघू शकले. म्हणजे भगवंत कसे आहे, भक्तीचे सागर आहे. तुम्ही भक्तिमार्गाचा अवलंब करून भगवंताकडे गेलात तर भगवंत तुम्हाला प्राप्त होईल. आणि कशा प्रकारे भक्तीची साधना करायची हे भगवंताने दाखवून दिलं आहे. कशा प्रकारे आपण प्रार्थना केली पाहिजे, कशा प्रकारे व्याकुळ झालो पाहिजे, कशा प्रकारे भगवंताची गाणी म्हटली पाहिजे, कशा प्रकारे ध्यान केलं पाहिजे, हे सगळं भगवान श्रीरामकृष्णांनी आचरण करून दाखवलं. त्यांनी भक्तीची साधना केली, त्यांना काही गरज होती म्हणून नाही, तर आपण तशा प्रकारची साधना करून आध्यात्मिक प्रगती करून घ्यावी. त्यांची भगवंतावरची भक्ती आपण मर्यादाच नाही. जेव्हा भवतारिणीची गाणी व्हायची तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागायच्या. ते भाव समाधीमध्ये तल्लीन होऊन जायचे. नुसतं गाणं ऐकल्याबरोबर ते समाधीमध्ये जायचे. आणि नेहमी भगवंताचं स्मरण, भगवंताच्या स्मरण चिंतनाशिवाय त्यांना दुसरं काहीही सुचत नव्हतं. रात्रंदिवस भगवंताचं स्मरण. ते त्यांच्या खोलीमध्ये लोकांना दुसरं काहीही बोलू देत नव्हते. ते म्हणायचे की इथे आलात तुम्ही, इथे भगवंताचं स्मरण करा, बाकीच्या गोष्टी तुम्ही बाहेर ठेवा. जेव्हा इथे येता तेव्हा भगवंताशिवाय दुसरं काहीही बोलू नका. अन्य वाचो विमुंचथ उपनिषद म्हणते की सगळं काही बंद करा, बाकीच्या गोष्टी बंद करा, फक्त ब्रह्माविषयी, ईश्वराविषयी, आत्म्याविषयीच बोला. हेच भगवान श्रीरामकृष्णसुद्धा भक्तांना सांगायचे की इथे येऊन पेपर वाचू नका, इथे येऊन गप्पा मारू नका, तर इथे येऊन साधना करा, भगवंताचं स्मरण करा, संकीर्तन करा, प्रार्थना करा. त्यासाठी ही आध्यात्मिक जागा असते. तर इथे रामकृष्ण कसे होते, भक्तिसागर होते. भक्तिसागर श्री रामकृष्ण प्रभू करो भक्तों का स्वीकार, विचार सागर श्री रामकृष्ण प्रभू दान करो विवेक विचार. तर इथे भगवंता तुम्ही तर भक्तिसागर आहे. आता आमच्यासारखे जे भक्त आहे आमच्या सगळ्यांचा तुम्ही स्वीकार करा. आमच्याकडे तेवढी भक्ती नाही, तुमच्याकडे अनंत भक्ती आहे. आता तुम्ही त्या भक्तीचा एक कण आम्हाला द्या की जेणेकरून आम्ही तुमच्याकडे येऊ शकू, भक्तीच्या मार्गाने आम्ही तुम्हाला प्राप्त करून घेऊ शकू. म्हणून भगवंताला प्रार्थना आहे की आम्हाला भक्ती दे, कारण तू तर भक्तिसागरच आहे, तुझ्याकडे भक्तीचे काही कमी नाही. आणि दुसरं म्हणजे विचार सागर. आता विचाराला खूप महत्त्व आहे, विवेक आणि विचार. भगवान श्रीरामकृष्ण नेहमी म्हणायचे की अरे विवेक करा, भगवान सत्य, हे जगत अनित्य. आणि नंतर अशा प्रकारचा विवेक केल्यावर विचारपूर्वक जे सत्य आहे ते घ्या, जे असत्य आहे ते सोडून द्या. म्हणजे आपण विचार करतो पण आपण आत्मचिंतन करत नाही, आपण या जगाविषयीच विचार करत असतो. आता आपल्या विचारांची दिशा भगवंताकडे वळली पाहिजे, भगवंताबद्दलच आपण बोललो पाहिजे, त्यांच्याबद्दलच चिंतन केलं पाहिजे. श्रीरामकृष्ण विचारसागर आहे, ते ज्ञानसागर आहे, ते भक्तिसागर आहे, ते प्रेमसागर आहे. कारण सगळे भाव त्यांच्यामध्ये आहे. तर विचारसुद्धा त्यांचे विचार आपण जेव्हा त्यांची वाणी ऐकतो, बघा श्री रामकृष्ण वचनामृत तुम्ही वाचा, त्यांचे विचार तुम्हाला कळेल की त्यांच्या वाणीद्वारे काय बाहेर पडत आहे. त्यांच्या मनामध्ये अशा काही आयडिया आहे आणि आयडिया त्यात सगळ्या प्रेरणादायी आहे, संकुचित कुठेही नाही, सगळ्यांना उपयोगी पडेल अशा आहे, सार्वजनीन आहे. आणि एवढं ज्ञान त्यांच्या वाणीद्वारे पडतं आहे जरी त्यांनी शास्त्र वाचलेली नाही. म्हणजे बघा विचार आणि विवेक हे खूप महत्त्वाचं आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि भगवान श्रीरामकृष्णांकडे त्या दोन्ही गोष्टी होत्या. एका हातामध्ये माती घ्यायचे, दुसऱ्या हातामध्ये नाणी घ्यायचे आणि दोन्ही गंगेत फेकायचे. म्हणायचे की हे दोन्ही एकच आहे, माती टाका टाका माती. ह्या सोनं म्हणजे मातीचं आहे, याला काही किंमत नाही. म्हणजे अशा प्रकारचा विवेक करायचे. आपण सोन्याला खूप महत्त्व देतो पण त्यांच्या दृष्टीनं हे सगळं जगच नश्वर होतं म्हणून सोन्याला काही तेवढं महत्त्व नव्हतं, तर ते गंगेत फेकून द्यायचे. म्हणजे त्यांच्यामध्ये विवेक होता, विचार होता, भक्ती होती, सगळेच भाव होते.
आणि सगळ्या भावामध्ये ते सिद्ध होते आणि म्हणून ते भक्तांना मार्गदर्शन करू शकतात. त्यांना भक्तांचा भाव कळतो. ज्याचा जसा भाव त्याप्रमाणे ते भक्तांना गाईड करायचे, मार्गदर्शन करायचे, त्यांना रस्ता दाखवून द्यायचे. अरे तुझा भाव हा नाही, तुझा भाव हा नाही, तुझा भाव हा आहे. तू नरेंद्राचं अनुसरण करू नको, तुला जमणार नाही. तुझा भक्तीचा मार्ग आहे, तू भक्तिमार्गाने जा. तेव्हा असे ते सांगायचे. म्हणजे ज्याचा जसा भाव त्याच मार्गाने भगवान श्री रामकृष्ण त्याला पुढे घेऊन जायचे. तर भक्तिसागर श्री रामकृष्ण प्रभु करो भक्तों का स्वीकार, विचार सागर श्री रामकृष्ण प्रभु दान करो विवेक विचार, शरणागत अपने भक्तों का तुम ही केवल आधार, भक्तिसागर श्री रामकृष्ण प्रभु करो भक्तों का स्वीकार. नंतर करुणासागर श्री रामकृष्ण प्रभु दूर करो पापों का भार, अमृत सागर श्री रामकृष्ण प्रभु खोलो अमृत का द्वार, शरणागत अपने भक्तों का तुम ही केवल आधार, करुणासागर श्री रामकृष्ण प्रभु दूर करो पापों का भार. तर करुणासागर आणि अमृत सागर ह्या दोन्ही गोष्टी आपण भगवंतामध्ये बघतो. जसं आपण भगवान बुद्धाला करुणेचा अवतार म्हणतो, कधीही कोणाची हिंसा त्यांनी केली नाही, करू दिली नाही. तर इथे भगवंताची जीवापती करुणा, ह्या जगाविषयी करुणा, म्हणून ते करुणेचे सागर आहे. त्यांच्या हृदयामध्ये इतकी करुणा होती की ते भक्तांच्या घरी जाऊन त्यांना भेटायचे. ते म्हणायचे की बिचारे दिवसभर काम करतात, त्यांना तर इथे यायला वेळ मिळत नाही, म्हणून स्वतः टांगा करून बलराम बाबूच्या घरी कलकत्त्याला जायचे. आता त्यांना काय गरज होती? पण त्यांना गरज होती कारण त्यांच्यामध्ये जीवांविषयी करुणा होती. जीव येऊ शकत नाही माझ्यापर्यंत, ते कामामध्ये गुंतलेले असतात, मी त्यांच्या घरी गेलो पाहिजे. जे स्वामीजी म्हणायचे की जर पर्वत महमदाकडे येऊ शकत नसेल तर महमदाने पर्वताकडे जायला पाहिजे. त्या भक्त येऊ शकत नाही भगवंताकडे, म्हणून भगवंत भक्तांच्या घरी जातात, गिरीश भाऊच्या घरी जातात, बलराम बाबूच्या घरी जातात. भक्तांना म्हणतात का रे तुझ्या घरी एक कार्यक्रम कर, संकीर्तन कर, मी येईल तिथे. म्हणजे भक्तांच्या घरी जाऊन, आता बघा भक्तांविषयी किती करुणा की ह्या भक्तांच्या घरी गेलो तर तिथे अजून भक्त येतील आणि भक्तांपर्यंत हा संदेश जाईल आणि जास्तीत जास्त लोकांचा उद्धार होईल. ते बलराम बाबूच्या घरी जायचे आणि बलरामला म्हणायचे की अरे आजूबाजूचे सगळ्यांना बोलाव, नरेंद्राला बोलाव, राखालला बोलाव, भवनातला बोलाव, सगळ्या शिष्यांना बोलाव आणि भक्तांना पण बोलाव. म्हणजे त्यांना काय गरज होती? 100पेक्षा जास्त वेळा ते बलराम बाबूंच्या घरी गेले. त्यांचं काय अडून गेलेलं होतं? त्यांना काय गरज होती? पण ह्या जीवांविषयी करुणा, हे जीवाचं दुःख त्यांना बघवत नाही. म्हणून कळवळा येतं असे तुकाराम महाराज म्हणतात. बुडती हे जन न बघवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. हे लोक, हे जीव बुडत आहे, हे बघून अशा लोकांना कळवळा येतो आणि म्हणून ते जीवाच्या घरी जातात. जीवाचा उद्धार करण्यासाठी जीवाच्या घरी जातात. भगवान श्री रामकृष्ण विद्यासागरांकडे गेले, भगवान बाबाजीकडे गेले, कितीतरी लोकांच्या घरी गेले, केशवचंद्र सेनाकडे गेले. या सगळ्यांकडे कशाला गेले? की हे लोक भक्त आहेत, त्यांच्याकडे अनेक भक्त येतात, त्यांना माहिती नाही की मी त्यांचा उद्धार करण्यासाठी आलेलो आहे, म्हणून त्यांच्याकडे जाऊन त्यांना प्रभावित केलं आणि त्यांच्या माध्यमातून स्वतःचं कार्य त्यांनी करून घेतलं. म्हणजे बघा, ही असते अनुकंपा, ही असते करुणा. म्हणजे भगवंताच्या हृदयामध्ये करुणेशिवाय काहीही नसते. ते स्वतःची काहीच पर्वा करत नाही. गळ्याला कॅन्सर झाला आहे, डॉक्टर म्हणतात बोलू नका, पण ते म्हणतात की लोक इतक्या लांब लांबवरून येतात, मी त्यांच्याशी जर 4 शब्द बोललो नाही तर मग उपयोग काय माझा? त्यांनी बोलणं कधीही थांबवलं नाही. स्वतःला कितीही त्रास झाला तरी ते लोकांशी शेवटपर्यंत बोलतच राहिले, लोकांना उपदेश देतच राहिले. जे त्यांची करुणाच एवढी होती की काही करून जीवाचा उद्धार झाला पाहिजे. नरेंद्र जेव्हा म्हणाला की मला समाधी पाहिजे, मी आरामामध्ये समाधीमध्ये राहील, आनंदात राहील, तेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले, अरे काय
तुझा एवढा कमी प्रकारचा आदर्श, छी छी. मला वाटलं की तू मोठा एक आधार होतील, वटवृक्ष होशील आणि दुःखित पीडित लोक तुझ्या ठाई येऊन आश्रय घेतील. आणि बघा, स्वामीजींच्या हृदयामध्ये ती करुणा, ती अनुकंपा भगवान श्री रामकृष्णांनी संचारित केली. म्हणून स्वामीजी भारतीयांचे दुःख बघून रडायचे. कन्याकुमारीला गेले आणि भारताचं जेव्हा चित्र डोळ्यासमोर आलं तेव्हा त्यांच्या डोळ्यामधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ते म्हणाले की अरे, माझ्या भारत मातेची काय दुरवस्था झालेली आहे. हे ब्रिटिश लोक किती अत्याचार करत आहे. यांना कपडे नाही, खायला नाही, शिक्षण नाही. आई, मला मार्ग दाखव. या लोकांना मी कशी मदत करू. त्यासाठी ते अमेरिकेमध्ये गेले आणि भगवान श्री रामकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी कार्य केलं. जेव्हा भगवान श्री रामकृष्ण कुठे गरीब दिसायचे ते म्हणजे अरे मथुर बाबू, यांना अन्न वस्त्र दे, पहिले यांचे समाधान कर. म्हणजे मथुर बाबूला सांगूनसुद्धा ते गरिबांची सेवा करायचे, कारण त्यांना इतरांचे दुःख बघवतच नव्हते. आपल्याला ते कळत नाही. आपण दुःख भोगतो पण आपल्याला कळत नाही की आपल्यामध्ये दुःख नाहीच आहे. आपण आनंद स्वरूपच आहोत. पण त्याचं ज्ञान नसल्यामुळे हे भौतिक दुःख आपण भोगत असतो. पण भगवंताला ते ज्ञान असतं. भगवंताला माहिती असते की याच्यामध्ये तर एवढा आनंद आहे, आत्मानंद आहे. पण अज्ञानामुळे, मायेमुळे त्यानं तिकडे दुर्लक्ष केलं आणि हे सगळे जगामधले भोग किंवा दुःख तो भोगत आहे. आपण म्हणून 3 ताप. तर हे जे आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक दुःख तो भोगतो आहे, कारण त्याला स्वतःच्या स्वरूपाची माहिती नाही. म्हणून भगवंत करुणामय आहे. त्यांनी जीवावर करुणा करण्यासाठीच अवतार घेतलेला आहे. करुणासागर श्री रामकृष्ण प्रभू, दूर करो पापों का भार. भगवंत आपल्या करुणेद्वारे लोकांचे पापं दूर करू शकतात. गिरीश घोषांनी किती पापं केली होती, पण भगवान श्री रामकृष्णांनी कृपा करून त्यांची सगळी पापं दूर केली, कारण त्यांच्यामध्ये सगळ्यांप्रती करुणा होती. म्हणून त्यांनी गिरीश घोषाला एका संतपदी नेऊन ठेवलं. किती पापं, व्यभिचार केला, दारू पिणं, काय करणं, काय काय केलं त्यांनी, आणि तरीसुद्धा भगवंताला शरण आला आणि भगवंताने त्याचा उद्धार केलाच. म्हणजे अशी असते भगवंताची करुणा. अमृतसागर श्री रामकृष्ण प्रभू, खोलो अमृत का द्वार. शरणागत अपने भक्तों का तुम्ही केवल आधार. अमृतसागर, भगवंत कशाही अमृताचा सागर आहे. आपल्याला त्यामधला एक जरी बूंद मिळाला, अमृताचा एक बिंदू जरी मिळाला, तरी आपण अमर होऊन जातो. एकदा भगवान श्री रामकृष्ण नरेंद्राला म्हणाले, अरे म्हणे, एका ग्लासमध्ये, एका कपामध्ये जर अमृत ठेवलं असेल आणि तू जर माशी असेल तर तू ते अमृत कसं पिणार. तो म्हणाला की मी त्या कपाच्या टोकावर बसेल आणि मान लांब करून ते अमृत घेण्याचा प्रयत्न करेल. आणि का नाही, म्हणे मी जर पडून गेलो तर मरून जाईल. तेव्हा ठाकूर म्हणाले, अरे अमृताच्या सागरात पडल्यामुळे मनुष्य मरत नाही, तो अमर होतो. तो कसाही पडो अमरच होतो. तो स्वतः पडो की कोणी त्याला ढकलून देव, पण अमृताच्या सागरात पडल्यावर मनुष्य अमर होऊन जातो, त्याला मृत्यू राहत नाही. भगवान श्री रामकृष्णांचं शरीर गेलं पण ते अमरच आहे. त्यांनी कितीदा माताजींना दर्शन दिलं, स्वामीजींना दर्शन दिलं, म्हणजे मी कुठे गेलो या खोलीमधून त्या खोलीमध्ये. म्हणजे शरीरच काही त्यांचं खरं स्वरूप नव्हतं. तर त्यांना माहिती होतं की मी अमरच आहे, मी नेहमी राहणार आहे. आजही ते आहेत, आजही ते आपल्यामध्ये आहेत. आणि आपण जर त्यांना प्रामाणिकपणे प्रार्थना केली, आजही आपण त्यांचं दर्शन घेऊ शकतो. ते अजूनही सूक्ष्म शरीरामध्ये आहेत, ते आपल्यासमोर प्रगट होऊ शकतात. ते सुरेशचंद्र दत्त यांच्यासमोर प्रगट झाले. अरे म्हणे, सुरेश, माझ्या मुलांसाठी एखादं घर बघ भाड्यानं, ते सगळे इकडे तिकडे भरकटत आहेत. आणि मग त्यांनी बरानगर मठ घेतला. म्हणजे कितीतरी भक्तांना शरीर गेल्यानंतर सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं, स्वामीजींना मार्गदर्शन केलं. म्हणजे त्यांना मृत्यू नाही. शरीराला मृत्यू आहे पण भगवंताला मृत्यू नाही. त्यांनी शरीर सोडलं तरी त्यांचं कार्य सुरूच असतं, त्यांचं कार्य काही थांबत नाही. वेळोवेळी ते मार्गदर्शन करत असतात. पण त्यासाठी आपल्याला आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यावी लागेल. आपलं मन शुद्ध झाल्याशिवाय त्यांचं दर्शन लाभणार नाही.
म्हणून पहिले आपलं मन पवित्र करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. मग भगवंत तर आहेच, ते कुठे गेले आहे? ते आहेच, आपल्यामध्येच आहेत. त्यांचं दर्शन आपल्याला सहज लाभू शकतं. पण इथे आपलं मन पवित्र पाहिजे, कारण ते अमर आहे. आपणही अमरच आहो. आत्मरूपानं आपणही अमरच आहो. अमृतस्य पुत्रा, आपण सगळे अमृताचे पुत्र आहोत. भगवंतही अमरच आहे, कारण ते ब्रह्म अमर आहे. एकदा ब्रह्मज्ञान झालं की मनुष्य अमृतत्वाचा लाभ करून घेतो. त्याला पुन्हा जन्ममृत्यूच्या पाशामध्ये पडावं लागत नाही. तेव्हा भगवंताचं खरं स्वरूप अमर आहे आणि आपलं पण खरं स्वरूप अमरच आहे. कारण आपलं भगवंताशी नातं कायमचं आहे. आपला पिता जर अमर आहे तर आपण पण अमरच आहो. पण भगवंताला माहिती असते, आपल्याला फक्त माहिती नाही. कारण ते भगवंत असतात, आपण जीव आहोत. कारण आपण त्यांच्या मायेमुळे बद्ध झालेले आहोत, त्या मोहात पडलेले आहोत. म्हणून आपल्याला आपल्या अमरत्वाची जाणीव नाही. जरी सगळे शास्त्र म्हणतात की अरे तुम्ही अमृताचे पुत्र आहे, तुम्ही ईश्वराचे पुत्र आहात, तरीसुद्धा आपल्याला जाणीव होत नाही. म्हणून भगवान श्रीराम कसे आहे? अमर आहे. ते अमर आहे आणि आपल्याला अमर करण्यासाठीच ते आलेले होते. अमृतसागर श्री रामकृष्ण प्रभू खोलो अमृत का द्वार. भगवंताने जर ते द्वार खुललं तर आपणसुद्धा त्या अमृताच्या सागरामध्ये बुडी मारू शकतो. आपलं जीवन पण धन्य होऊन जाऊ शकतं. म्हणून भगवंत म्हणतात की बुडी मारा, बुडी मारा, अमृताच्या सागरामध्ये बुडा, तुम्ही मरणार नाही, तुम्ही अमर होऊन जाल. रूपसागर श्री रामकृष्ण प्रभु दर्शन दो रूप साकार. सुरसागर श्री रामकृष्ण प्रभु सर्व देव देवी आकार. शरणागत अपने भक्तों का तुम ही केवल आधार. रूपसागर श्री रामकृष्ण प्रभु दर्शन दो रूप साकार. तर रूपसागर श्री रामकृष्ण प्रभु दर्शन दो रूपसागर सुरसागर म्हणजे रूपसागर. जेवढे काही आपण रूप बघतो या जगामध्ये ते सगळेच्या सगळे रूप त्यांच्यामध्ये आहे. कारण तो सागर आहे, अनंत सागर आहे. त्या सागरामधले हे बुडबुडे म्हणजे वेगवेगळे जीव आणि त्या जीवांमध्ये भगवंतच आहे. ह्या सगळ्या रूपांमध्ये भगवंतच आहे. ह्या सगळ्या नामरूपांमध्ये भगवंतच आहे. तेव्हा ते रूपसागर आहे. ह्या सगळ्या रूपांचा ते आधार आहे. त्याशिवाय हे रूप राहू शकत नाही. सगळ्या जीवांमध्ये त्यांचं अस्तित्व आहे. म्हणून रूपसागर श्री रामकृष्ण प्रभु दर्शन दो रूप साकार. आता आम्हाला तुमच्या साकार रूपाचं दर्शन द्या. जरी तुम्ही सगळ्या रूपांमध्ये आहात, तुम्ही रूपसागर आहात, पण तुमचं एक रूप घेऊन तुम्ही आलेले आहात. श्री रामकृष्ण हे नाव घेऊन आलेले आहात. आता त्या रूपाचं आम्हाला दर्शन द्या. रूपसागर श्री रामकृष्ण प्रभु दर्शन दो रूप साकार. सुरसागर श्री रामकृष्ण प्रभु सर्व देव देवी आकार. तर ते सुरसागर फक्त मनुष्याचीच रूपं नाही तर देव आणि देवता त्यांचे रूपसुद्धा भगवंतामध्येच आहे. सुरसागर हे सगळे देवदेवता कुठे आहे? ते पण भगवंतामध्येच आहे. म्हणून भगवान श्रीरामकृष्णांमध्ये अनेक भक्तांनी वेगवेगळ्या रूपांचं दर्शन घेतलं. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? सर्व देवदेवी स्वरूपाय. भगवान श्रीरामकृष्ण कसे आहे? सर्व देवदेवी स्वरूपाय. त्यांच्यामध्ये सगळे देव आणि देवता आहेत. कारण ते सुरसागर आहे. जसे जीवांचे रूपांचे सागर तसे भगवंताचे जेवढी काही रूपं आहे, विष्णू आहे, कृष्ण आहे, राम आहे, देवी आहे, ही सगळी रूपं त्यांच्यामध्ये विराजमान आहे. म्हणून रूपसागर आणि सुरसागर. सुरसागर श्री रामकृष्ण प्रभु सर्व देवदेवी आकार. सगळ्या देव आणि देवता तुम्हीच आहात. शरणागत अपने भक्तों का तुम्ही केवल आधार. रूपसागर श्री रामकृष्ण प्रभु दर्शन दो रूप साकार. चिन्मय सागर श्री रामकृष्ण प्रभु सकल विश्व आधार. गुणसागर श्री रामकृष्ण प्रभु कर दो पतितों का उद्धार. शरणागत अपने भक्तों का तुम ही केवल आधार. तर चिन्मय सागर श्री रामकृष्ण प्रभु सकल विश्व आधार. तर भगवंत कसे आहे? चिन्मय सागर. ह्या जे समुद्र आहे तो चिन्मय आहे. म्हणजे ह्या जगामध्ये सगळं काही चिन्मयच आहे. कारण भगवंत स्वतः चिन्मय आहे. ते म्हणायचे की आई भवतारिणी ती चिन्मयी आहे. ती काही दगडाची मूर्ती नाही तर चिन्मयी आहे.
जे चैतन्य स्वरूप आहे, म्हणजे ह्या जगामध्ये सगळीकडे चैतन्य व्यापलेलं आहे. तो चैतन्यच या जगाचा आधार आहे. त्या चैतन्यावरच हे जग आधारित आहे. ह्या जगामधून चैतन्य काढून टाकलं तर हे पंचभूताचं जड जगत हे सगळंच्या सगळं मृतवत आहे. याला जीव, त्याला चैतन्य नाही. याच्यामध्ये चैतन्य जे आहे ते चैतन्य भगवंताचं आहे. चेतन चेतनानाम एको बहुनाम विदधाते कामान. तो एकच आहे, पण हे जेवढं काही चेतन स्वरूप जीव आहे त्या सगळ्यांचा तो आधार आहे. चेतनच चेतनानाम, त्याच्यामध्ये ते चैतन्य आहे. म्हणजे ह्या जगामधले चैतन्यच आहे. जेव्हा भगवान श्री रामकृष्णांना आईचं दर्शन झालं, त्यांनी बघितलं सगळीकडे समुद्र, चैतन्याचा समुद्र, आणि त्या समुद्रामध्ये ते बुडत आहे, डुबत आहे. आणि त्यांनी बघितलं की त्या समुद्रामधून आईचं रूप वर आलेलं आहे भवतारिणीचं. आणि मग त्यांना होश आला. म्हणजे त्या चैतन्य सागरामध्ये ते विलीन होऊन गेलेले होते, कारण ते चैतन्य सागर होते, ते सगळीकडे होते, नामरूप नव्हतंच. मग त्या चिन्मय सागरामधून रूप नामरूप यायला सुरुवात झाली. तर चिन्मय सागर श्री रामकृष्ण प्रभू सकल विश्व आधार, सगळ्या विश्वाचा आधार भगवंत आहे. कारण चिन्मयच जडाचा आधार आहे. सगळे जग, फक्त हेच जग नाही, तर कोटी कोटी ब्रह्मांडाचा आधार भगवंत आहे. ते चिन्मय रूप आहे, म्हणून हे सगळं जग टिकलेलं आहे. गुणसागर श्री रामकृष्ण प्रभू करदो पतितों का उद्धार. तर ते गुणसागर आहे, त्यांच्यामध्ये अनंत गुण आहे. स्वामी विवेकानंद आरतीमध्ये म्हणतात गुणसागर, म्हणजे जेवढे काही भक्तामध्ये गुण पाहिजे, सत्य पाहिजे, अहिंसा पाहिजे, प्रेम पाहिजे, हे त्याग पाहिजे, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, हे सगळेच्या सगळे गुण त्यांच्यामध्ये आहे. आपण ज्याला दैवी संपद म्हणतो, ते सगळी ईश्वरी संपद त्यांच्यामध्ये आहे. आपण बघतो की हे भगवंत म्हणजे नेहमी पूर्ण असतात, त्यांच्यामध्ये अपूर्णता कधीही नसते. त्यांच्यामध्ये सगळे गुण असतात, त्यांच्यामध्ये दोष राहू शकत नाही. आणि कधीकधी ते लोकांचा उद्धार करण्यासाठी, त्यांचे दोष दूर करण्यासाठी ते आपल्या शक्तीचा वापर करून त्यांच्यामध्ये गुणांचा संचार करतात, त्यांच्यामध्ये भक्ती निर्माण करतात, त्यांच्यामध्ये त्याग वैराग्य निर्माण करतात. तेच खरं खरं भगवंताचं ऐश्वर आहे. आणि आपण त्या ऐश्वर्यालाच प्राप्त केलं पाहिजे. ह्या जगातलं ऐश्वर हे भगवंताचं नाही. त्याग, विवेक, वैराग्य, भक्ती, ज्ञान हे सगळं भगवंताचं ऐश्वर आहे. आणि ते ऐश्वर्यच आपण मागितलं पाहिजे, आणि भगवंत देऊ शकतात, कारण ते गुणसागर आहे, त्यांच्याकडे कसलीच कमी नाही. तर गुणसागर श्री रामकृष्ण प्रभू करदो पतितों का उद्धार, शरणागत अपने भक्तों का तुम्ही केवल आधार. संगीत सागर श्री रामकृष्ण प्रभू स्वीकारो भक्ति गीतों का हार, शांति सागर श्री रामकृष्ण प्रभु चरण में प्रणाम बारंबार, शरणागत अपने भक्तों का तुम ही केवल आधार. तर संगीत सागर श्री रामकृष्ण प्रभू, बघा संगीताचं ज्ञान त्यांना किती होतं. त्यांना रामप्रसादाने कमलाकांताची सगळी भजनं पाठ होती, आणि ते भजनं म्हणायचे. म्हणजे त्यांना संगीताचं ज्ञान एवढं होतं की त्यांचा आवाज इतका मधुर होता आणि एवढा भावपूर्ण होता की जेव्हा ते गायचे तेव्हा भक्तांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागायचे. म्हणजे रामप्रसाद, कमलाकांत यांची सगळी अभंग, यांची सगळी भजनं भगवान श्री रामकृष्णांना तोंडपाठ होती. म्हणजे संगीताच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी भक्तांना प्रेरणा दिली, त्यांच्यामध्ये भावाचा संचार केला, म्हणूनच ते संगीत सागर होते. स्वामीजींना पण संगीताचं खूप ज्ञान होतं. जेव्हा स्वामीजी गायचे तेव्हा श्री रामकृष्ण समाधीमध्ये जायचे. जे संगीत सागर श्री रामकृष्ण प्रभू स्वीकारो भक्तिगीतों का हार, तेव्हा आपण त्यांना भक्तिगीतं अर्पण करू शकतो. म्हणजे आपल्या हृदयातलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण त्यांची भक्तिगीतं गाऊ शकतो. आपल्या भक्तिगीतांद्वारे त्यांना आपण प्रसन्न करू शकतो, कारण शेवटी भक्तीद्वारेच प्रसन्न करायचे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळे संत त्यांनी भगवंताचे अभंग गाऊनच भगवंताला प्रसन्न केलं. ते सगळं आपण त्यांना संत कवी म्हणतो. मीराबाई आहे, जनाबाई आहे, हे संत कवी होते आणि भगवंतामध्ये
हे संगीत होतंच आणि आहेच. कोणी जर गाणं म्हटलं, अभंग म्हटला तर त्यांना खूप आनंद व्हायचा. ते सांगायचे का रे तुम्ही गाणे म्हणा, नाचा. तर भगवंतामध्ये संगीत पण आहे, म्हणून ते संगीत सागर आहे. आता आपण त्यांना भक्तिगीतांचा उपहार दिला पाहिजे. म्हणजे त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण भक्तिगीतं गायली पाहिजे, त्यांच्यावर भक्तिगीतं लिहिली पाहिजे आणि भावपूर्ण गायली पाहिजे, की ज्यामुळे आपल्याला भगवंताला प्रसन्न करता येईल. तर संगीत सागर श्री रामकृष्ण प्रभू स्वीकारो भक्तिगीतों का हार, शांती सागर श्री रामकृष्ण प्रभू चरण में प्रणाम बारंबार. आणि ते अनंत शांतीचे सागर आहे. भगवंत म्हणजे शांती. जर आपल्याला शांती पाहिजे असेल तर भगवंताच्या चरणाचाच आश्रय घ्यावा लागेल. ह्या जगातली कोणतीही गोष्ट आपल्याला शांती देऊ शकत नाही. आपली इच्छा पूर्ण झाली की शांती मिळते, पण ती तात्पुरती असते. भगवंताचा लाभ झाल्यावर आपल्याला ती अनादी अनंत शांती प्राप्त होते, कायमची शांती प्राप्त होते. ती शांती आणि सुख आपल्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तर आपल्याला अशा प्रकारची शांती पाहिजे की जे नेहमी आपल्यासोबत राहील, तात्पुरती असणार नाही. म्हणून शांती सागर भगवान श्री रामकृष्ण शांती स्वरूप होते, शांती सागर होते. त्यांचं मन कधीही विचलित झालं नाही. कोणत्याही गोष्टीकडे त्यांचं मन धावलं नाही. एवढं त्यांचं मन शांत होतं, कारण त्यांचं मन एकमात्र भगवंताच्या चरणी स्थिर झालेलं होतं. म्हणून शांती सागर श्री रामकृष्ण प्रभू चरण में प्रणाम बारंबार. तर अशा प्रकारचे सगळे भाव असलेले, सगळे गुण असलेले भगवान श्री रामकृष्ण, त्यांच्या चरणी आपण बारंबार प्रणाम करूया. शरणागत अपने भक्तों का तुमही केवल आधार. शरणागत तुमच्या भक्तांचा तुम्हीच एकमात्र आधार आहात. म्हणून भगवंता आमचा स्वीकार करा. आपण हेच या गाण्यामध्ये बघितलं आहे की सगळ्या प्रकारचे भाव त्यांच्यामध्ये होते. ते सगळ्या प्रकारच्या भावाचे समुद्र होते आणि त्यांच्यामध्ये ते भाव होते. ते भाव त्यांनी भक्तांमध्ये पण संचारित केले. म्हणून आपण जेव्हा भगवंताचं स्मरण चिंतन करतो तर भगवंताचे गुण आपल्यामध्ये आपोआप येतात. जेवढं आपण भगवंताचं चिंतन करू तेवढे भगवंताचे गुण आपल्यामध्ये येतील. जे भगवंताचं स्मरण करता करता आपणही भगवंतच होऊन जातो. तेव्हा भगवंताचं स्मरण चिंतन नेहमी केलं पाहिजे. कारण तुम्ही जसा विचार कराल तसेच तुम्ही होऊन जाल. तुम्ही रात्रंदिवस भगवंताचा विचार कराल तर तुम्ही भगवंतच होऊन जाल. म्हणून आपल्याला भगवंताचं स्मरण चिंतन करायचं आहे. कारण भगवंत म्हणजे सगळ्या गुणांची खाण, सगळ्या गुणांचे सागर. आणि आपोआप आपल्यामध्ये बदल घडतो आणि त्यांचे गुण आपल्यामध्ये यायला लागतात आणि आपल्यामध्ये सगळं वाईट निघून जातं. तेव्हा ही कविता आपण एकदा वाचून घेऊया आणि त्यानंतर हेच गाणं आपण ऐकूया आणि त्यानंतर आपल्या वाणीला आपण विराम देऊया. भावसागर श्री रामकृष्ण. प्रेमसागर श्री रामकृष्ण प्रभु दे दो प्रेम का उपहार. ज्ञानसागर श्री रामकृष्ण प्रभु कर दो ज्ञान का संचार. शरणागत अपने भक्तों का तुम ही केवल आधार. प्रेम सागर श्री रामकृष्ण प्रभु दे दो प्रेम का उपहार. भक्ति सागर श्री रामकृष्ण प्रभु करो भक्तों का स्वीकार. विचार सागर श्री रामकृष्ण प्रभु दान करो विवेक विचार. शरणागत अपने भक्तों का तुम ही केवल आधार. भक्ति सागर श्री रामकृष्ण प्रभु करो भक्तों का स्वीकार. करुणा सागर श्री रामकृष्ण प्रभु दूर करो पापों का भार. अमृत सागर श्री रामकृष्ण प्रभु खोलो अमृत का द्वार. शरणागत अपने भक्तों का तुम ही केवल आधार. करुणा सागर श्री रामकृष्ण प्रभु दूर करो पापों का भार. रूप सागर श्री रामकृष्ण प्रभु दर्शन दो रूप साकार. सुरसागर श्री रामकृष्ण प्रभु सर्वदेव देवी आकार. शरणागत अपने भक्तों का तुम ही केवल आधार. रूप सागर श्री रामकृष्ण प्रभु दर्शन दो रूप साकार. चिन्मय सागर श्री रामकृष्ण प्रभु सकल विश्व आधार. गुणसागर श्री रामकृष्ण प्रभु कर दो पतितों का उद्धार. शरणागत अपने भक्तों का तुम ही केवल आधार. चिन्मय सागर श्री रामकृष्ण प्रभु सकल विश्व आधार. संगीत सागर श्री रामकृष्ण प्रभु स्वीकारो भक्ति गीतों का हार. शांति सागर श्री रामकृष्ण प्रभु चरण में प्रणाम बारंबार. शरणागत अपने भक्तों का तुम ही केवल आधार. संगीत सागर श्री रामकृष्ण प्रभु स्वीकारो भक्ति गीतों का हार. शरणागत अपने भक्तों का तुम ही केवल आधार. तेव्हा हे गाणं आपण ऐकूया.
पूर्ण ब्रह्म ज्योति स्वरूप धारण प्रेम कारूप मायाधीश आए हैं जग में करने दूर जीव का क्लेश। प्रेम सागर श्री राम कृष्ण प्रभु, प्रेम सागर श्री राम कृष्ण प्रभु, दे दो प्रेम का उपहार। प्रेम सागर श्री राम कृष्ण प्रभु, दे दो प्रेम का उपहार। ज्ञान सागर श्री राम कृष्ण प्रभु, कर दो ज्ञान का संचार। शरणागत अपने भक्तों का, शरणागत अपने भक्तों का, तुम ही केवल आधार। प्रेम सागर श्री राम कृष्ण प्रभु, दे दो प्रेम का उपहार, दे दो प्रेम का उपहार। भक्ति सागर श्री राम कृष्ण प्रभु, भक्ति सागर श्री राम कृष्ण प्रभु, करो भक्तों को स्वीकार। भक्ति सागर श्री राम कृष्ण प्रभु, करो भक्तों को स्वीकार। विचार सागर श्री राम कृष्ण प्रभु, दान करो विवेक विचार। शरणागत अपने भक्तों का, शरणागत अपने भक्तों का, तुम ही केवल आधार। भक्ति सागर श्री राम कृष्ण प्रभु, करो भक्तों को स्वीकार, करो भक्तों को स्वीकार। सागर श्री राम कृष्ण प्रभु, करुणा सागर श्री राम कृष्ण प्रभु, दूर करो पापों का भार। करुणा सागर श्री राम कृष्ण प्रभु, दूर करो पापों का भार। अमृत सागर श्री राम कृष्ण प्रभु, खोलो अमृत धाम का द्वार। शरणागत अपने भक्तों का, शरणागत अपने भक्तों का, तुम ही केवल आधार। करुणा सागर श्री राम कृष्ण प्रभु, दूर करो पापों का भार, दूर करो पापों का भार। रूप सागर श्री राम कृष्ण प्रभु, रूप सागर श्री राम कृष्ण प्रभु, दर्शन दो रूप साकार। रूप सागर श्री राम कृष्ण प्रभु, दर्शन दो रूप साकार। सुर सागर श्री राम कृष्ण प्रभु, सर्वदेव देवी आकार। शरणागत अपने भक्तों का,
कृष्ण प्रभु दर्शन दो रूप साकार, दर्शन दो रूप साकार। सागर श्री राम कृष्ण प्रभु, चिन्मय सागर श्री राम कृष्ण प्रभु, सकल विश्व आधार। चिन्मय सागर श्री राम कृष्ण प्रभु, सकल विश्व आधार। गुण सागर श्री राम कृष्ण प्रभु, कर दो पतितों का उद्धार। शरणागत अपने भक्तों का, शरणागत अपने भक्तों का, तुम ही केवल आधार। चिन्मय सागर श्री राम कृष्ण प्रभु, सकल विश्व आधार, सकल विश्व आधार। संगीत सागर श्री राम कृष्ण प्रभु, संगीत सागर श्री राम कृष्ण प्रभु, स्वीकारो भक्ति गीतों का हार। संगीत सागर श्री राम कृष्ण प्रभु, स्वीकारो भक्ति गीतों का हार। शांति सागर श्री राम कृष्ण प्रभु, चरण में प्रणाम बारंबार। शरणागत अपने भक्तों का, तुम ही केवल आधार। संगीत सागर श्री राम कृष्ण प्रभु, स्वीकारो भक्ति गीतों का हार। शरणागत अपने भक्तों का, तुम ही केवल आधार, तुम ही केवल आधार, तुम ही केवल आधार। सर्वधर्मस्थापकस्त्वं, सर्वधर्मस्वरूपकः, आचार्याणां महाचार्यो, रामकृष्णाय ते नमः, रामकृष्णाय ते नमः। ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्री रामकृष्णार्पणमस्तु।